ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. अनंत शक्तींचा द्रष्टा, स्थान मान विरहित प्रतिष्ठा, जया अपरिमित घनदाटा, पार नेणिजे. अशी ही चौथी ओवी आहे तिसऱ्या प्रकरणातली आणि परमामृत ग्रंथातली. अनंत शक्तींचा द्रष्टा. आता इथे या परमात्म्याचं थोडं वर्णन या ओवीत केलं आहे. तो अनंत शक्तींचा द्रष्टा आहे. तर शक्ती किती आहेत आणि कशा प्रकारे या सृष्टीत कार्य करतात याचं ज्ञान आपल्याला आहे. आणि याचं विशेष ज्ञान जे फिजिक्स शिकले आहेत त्या लोकांना सर्वांना माहिती आहे. ग्रॅव्हिटेशन आहे, मॅग्नेटिझम आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, आणखी काय काय ज्या शेकडो प्रकारच्या सर्व शक्ती या सृष्टीमध्ये कार्यरत आहेत. नैसर्गिक शक्ती आणि मानवनिर्मित शक्ती आणि आणखी ज्या काही स्वयंप्रकट होणाऱ्या शक्ती अशा खूप या सृष्टीत कार्यरत आहेत, ज्या सृष्टीचं कार्य चालवित आहेत. या सृष्टींचा तो परमात्मा हा द्रष्टा आहे, केवळ पाहणारा आहे, केवळ साक्षी आहे. त्या शक्तींमध्ये किंवा त्या शक्तींच्या परिणामामध्ये हा काही भाग घेणारा नाही आहे, हा त्यात इन्व्हॉल्व्ह होणारा नाही आहे, फक्त द्रष्टा आहे असं या ओवीत कवी सांगतात. पुढे म्हणतात स्थान मान विरहित प्रतिष्ठा. त्या परमात्म्याचं काही स्थान नाही आहे, एक अशी विशिष्ट काही जागा नाही. मान नाही आहे, मान म्हणजे क्वालिफिकेशन्स, इयत्ता काही नाही आहेत, त्याचे गुण काही नाही आहेत परमेश्वराचे. आणि प्रतिष्ठा अशी काही नाही आहे, प्रतिष्ठापन नाही आहे, एस्टॅब्लिशमेंट काही नाही आहे. म्हणून स्थान मान प्रतिष्ठा विरहित असं त्या परमात्म्याला इथे म्हटलेलं आहे. जया अपरिमित घनदाटा, त्याला अपरिमित म्हटलं आहे. त्याची काही डायमेन्शन्स नाही आहेत. किती लांबी आहे, किती रुंदी आहे, किती उंची आहे, किती जाडी आहे, काही नाही, त्याचा काही अंत नाही आहे. मग असा प्रश्न येतो की सृष्टी देखील अशीच आहे. हे जे विश्व आहे, ज्या विश्वात आपण राहतो, हे देखील अपरिमित आहे. याची देखील लांबी माहिती नाही, याची रुंदी माहिती नाही आहे, याची खोली माहिती नाही आहे, याची उंची माहिती नाही आहे, याचा परिघ माहित नाही, याचा व्यास माहित नाही, काहीच माहिती नाही आहे. हे देखील अपरिमित आहे. आणि परमात्म्यालाही अपरिमित म्हटलं आहे. मग सृष्टी मोठी आहे का परमात्मा मोठा आहे, का सृष्टी एवढाच परमात्मा आहे? तर सृष्टीच्या कणाकणामध्ये ईश्वर आहे, सृष्टीच्या कणाकणामध्ये परमात्मा आहे, तर जेवढी सृष्टी आहे तेवढाच परमात्मा असला पाहिजे. मग जिथे कुठे ही सृष्टी संपत असेल, हे विश्व, हे जग जिथे कुठे संपत असेल समजा, मग तिथे परमात्माही संपला पाहिजे. मग जर तो संपत असेल तर अनंत कसा? अनंत नाव आहे ना त्याचा, अपरिमित म्हणजे अनंत. तर त्या बाबतीत शास्त्र फार क्लिअर आहे. शास्त्राने म्हटलं आहे की नाही 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 असं नाही आहे.
सृष्टी संपल्यानंतरही सृष्टीला व्यापून पुन्हा अंगुष्ठ मात्र तो शिल्लक आहे परमात्मा. सृष्टीपेक्षाही मोठा आहे. सृष्टी व्यापूनही तो परमात्मा शिल्लक आहे. आणि किती शिल्लक आहे आणि किती व्यापला याचं काही मोजदाद नाही आहे, याचं मोजमाप नाही आहे. एवढा तो अपरिमित आहे, अनंत आहे. त्याला काही जे आहे त्याची लांबी रुंदी काही सांगता येत नाही, कुठे संपतो सांगता येत नाही. तो अनंत आहे असा परमात्मा. या सृष्टीपेक्षाही तो मोठा आहे. असं अपरिमित हा जो शब्द आहे त्यामुळे आपल्याला माहिती होते. घनदाटा जया अपरिमित घनदाटा. आता घनदाट म्हटलंय पुन्हा त्या ईश्वराला. घनदाट म्हणजे काय? तर इथे घनदाट याचा अर्थ तो होमोजिनियस आहे. परमात्मा जो आहे होमोजिनियस आहे. होमोजिनियस म्हणजे एक सारखा, एक जीव असा तो आहे. वेगळा वेगळा नाही आहे. त्याचे अवयव नाही, त्याचे घटक नाही, त्याचे भाग नाही. तर तो घनदाट आहे. मग हा परमात्मा घनदाट कसा? परमात्मा आणि आत्मा एकच आहे. तर हा आत्मा घनदाट कसा? माझा आत्मा वेगळा, ती गाय आहे तिचा आत्मा वेगळा असला पाहिजे, ते श्वान आहे त्याचा आत्मा वेगळा असला पाहिजे, ते आणखी फुलपाखरू आहे त्याचा आत्मा वेगळा असला पाहिजे. परंतु हे ज्ञान सांगतं, हे शास्त्र सांगतं की नाही नाही नाही, असं काही नाही आहे. सर्वांचा आत्मा हा एकच आहे. मग तो एक कसा असू शकतो? तो कसा घनदाट आहे? होमोजिनियस कसा? एक जीव एक संघ अवयवा विना असा तो घनदाट परमात्मा एक आहे. तो एकच आहे. तो कसा आहे? मग तो या वेगवेगळ्या जीवांमध्ये वाटल्या गेलेला नाही का? नाही, तो वाटल्या गेलेला नाही. त्याचे कुठेही भाग झालेले नाही. तो कधी एकाचा दोन झालेला नाही. तो अद्वैतच आहे. एकच आहे आत्मा. आणि तो एकच आत्मा हाच परमात्मा आहे. कसा? आता कल्पना करा की 1000 कोटी समजा या पृथ्वीच्या पाठीवर मानवाची संख्या आहे. एवढे मनुष्य आहेत 1000 कोटी. आता कल्पना करा की 1000 कोटी आपण लहान लहानशे घट घेतले. कल्पनेत घ्यायला काय हरकत आहे? 1000 कोटी घट, मडकी, लहान लहानशी मडकी घेतली. ही कल्पनेतली मडकी आपण समुद्रात बुडवली. कल्पनेतली 1000 मडकी समुद्रात बुडवल्यानंतर काय होईल? त्या मडक्यांच्या आतही समुद्राचं पाणी आहे, त्या मडक्यांच्या बाहेरही समुद्र आहे. आणि ती काल्पनिक मडकी असल्यामुळे ती पूर्णच्या पूर्ण 1000 कोटी समुद्रामध्ये बुडवल्यामुळे काही समुद्राचे भाग झालेले नाही आहेत. समुद्र हा एकसंघच आहे. आणि एकसंघ असूनही प्रत्येक एका घटामध्ये, प्रत्येक एका लहान मडक्यामध्ये देखील तो समुद्र आहेच. सर्वांमध्ये असूनही तो एकच आहे. एकामध्ये असूनही तो पूर्ण आहे. त्याच्या पूर्णत्वाला कुठे बाधा आलेली नाही. आणि म्हणून हा परमात्मा घनदाट आहे, होमोजिनियस आहे, एकसंघ आहे, एक जीव आहे. तुकडे झालेले कुठेही भगवंताचे नाहीत. जेवढे जीव तेवढे तुकडे असं या भगवंताचं नाही आहे. प्रत्येक जीवाला व्यापून, मग तो सूक्ष्मात सूक्ष्म असलेला कोणी प्राणी असो, एखादा जंतू असो, किटाणू किंवा हत्या एवढा मोठं, डायनॉसॉर एवढं मोठं कोणी
प्राणी असो, त्या सर्वांमध्ये आत्मा हा आहेच. आणि सर्व प्राण्यांमध्ये आत्मा असूनही तो आत्मा एकाचा दोन किंवा दोघांची किंवा दोन तीन चार पाच असे भाग त्या परमात्म्याचे झालेले नाही. एकसंघच आहे, एकच आहे. जसं, कारण हा जीव काल्पनिकच आहे. ते काल्पनिक 1000 घट, 1000 मडकी पाण्यात बुडवल्यानंतर समुद्राच्या, जसं त्या पाण्याचे काहीच भाग होणार नाहीत, त्याप्रमाणेच हा परमात्मा एकसंघ आहे. पूर्ण सृष्टी व्यापून आहे. जिथे दृष्टी जाते, जिथे विचार जातात, जिथपर्यंत बुद्धी पोचते, जिथपर्यंत तर्क करू शकतो या सृष्टीचा, जिथे आपण अंत आहे असं आपल्याला वाटू शकतो तिथपर्यंत, आणि तेवढ्या दूरपर्यंत, आणि त्याच्या पुढे देखील अंगुष्ट मात्र हा परमात्मा एवढा मोठा असून देखील एकसंघच आहे, एकच आहे, अविभाज्य आणि अविनाशी आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय? घनदाटा असं म्हटलंय. अनंत शक्तींचा द्रष्टा, स्थान मान विरहित प्रतिष्ठा, जया अपरिमित घनदाटा, पार नेणिजे. तोच पार नेणिजेचा तोच अर्थ आहे की त्याचा पार आहे, नेणिजे म्हणजे माहिती नाही आम्हाला. त्याचा पार, त्या परमात्म्याचा अंत कुठे आहे ते काही आम्हाला माहिती नाही, त्याचं काही आम्हाला ज्ञान नाही. तो अनंतच आहे, त्याला अंतच नाही आहे. जर त्याला अंतच नाही आहे, मग त्याच्या पलीकडली बाजू काय असेल, परमात्म्याच्या पुढे काय असेल, हे कसं बरं आम्हाला कळणार आहे? आणि म्हणून म्हटलं आहे की पार नेणिजे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की तो अनंत आहे, तो एकसंघ, अवयवा निरअवयव आहे. काय आहे? निरअवयव, अवयवा विना आहे. आणि त्याचा पार आमच्या मानव पामरांना, त्याचा पार त्या परमात्म्याचा लागू शकणार नाही. आता पुढची ओवी आहे 5वी, ती अशी तया बोलीजे शुद्ध, निरसिजे शबलत्व अशुद्ध, ज्ञान घनानंद सिद्ध परमेश्वर. तया बोलीजे शुद्ध, त्याला त्याला शुद्ध म्हटलं पाहिजे परमात्म्याला. कसं शुद्ध म्हटलं पाहिजे? तर निरसिजे शबलत्व अशुद्ध. आता निरसनावरती काल आपण भरपूर चर्चा केलेली आहे. हे जे शबलत्व आहे, शबलत्व म्हणजे सगुणपण त्याचा आहे, त्रिगुणात्मक स्थिती ज्याची आहे, त्या सृष्टीचं जे आहे निरसन केलं म्हणजे त्याचं अशुद्धत्व जातं. आमचे सद्गुरू संत खप्ती महाराज आम्हाला सांगायचे की एक चर्मदृष्टी असते, त्याला ते चर्मदृष्टी, त्यांच्या योग्यांच्या भाषेमध्ये चर्मदृष्टी म्हणायचे. एक चर्मदृष्टी असते आणि एक ज्ञानदृष्टी असते. आपण चर्मदृष्टीने म्हणजे सर्वसामान्य अज्ञानी मानवाच्या विचारांनी, अज्ञानी मानवाच्या बुद्धीने आणि डोळ्यांनी, दृष्टीने या सृष्टीकडे पाहतो, स्वतःकडे पाहतो, तेव्हा निश्चितच आपल्याला काहीतरी एक आकार दिसतो. या सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूचा एक आकार दिसतो, एक नाव असतं काहीतरी, आणि एक आकार असतो, म्हणजे एक रूप असतो. असं हे जे नामरूपात्मक विश्व आहे, नामरूपात्मक ज्या व्यक्ती आहेत, नामरूपात्मक जे सजीव निर्जीव जे ही जग आहे, ते सगळं नामरूपात्मक जे आहे ते शबल आहे, अशुद्ध आहे. मग त्याचं निरसन करायचं. अशुद्ध आहे म्हणजे, कारण चर्मदृष्टीने खप्ती बाबा सांगायचे त्याप्रमाणे आम्ही चर्मदृष्टीने पाहतो, साध्या डोळ्यांनी पाहतो, अज्ञानाने पाहतो. कारण आम्ही कधी कल्पनाच केली नसते की आत्मा काय, परमात्मा काय, ईश्वर काय, ही सृष्टी काय, मी काय,
मी कुठून आलो, कुठे जाणार आहोत, ही सृष्टी कशी चालते, कोण याचा चालक आहे, एवढा विचार आम्हाला करायची काही कधी बुद्धी झालेलीच नसते. आम्ही खाणं आम्हाला सांगण्याचं चालू असतं, खा प्या शिका मोठे व्हा, लग्न करा, नोकऱ्या करा, पैसे कमवा, धंदा करा, बिझनेस करा आणि सुखाने राहा. हेच आमच्या आईबापांनी केलेले, गुरुजनांनी केलेले संस्कार असतात. आणि जे काही कोणी आमचे मोठे आहेत, वाडवडील, त्यांनी केलेले संस्कार असतात. पण हे असं सगळं जे आहे की त्या ईश्वराबद्दल जाणून घ्या, ईश्वराचं ज्ञान करून घ्या, असं आम्हाला कधी कोणी सांगितलंच नाही. आणि तसं कोणी सांगितलेलं नसल्यामुळे ईश्वराच्या ज्ञानाबद्दल आमची बुद्धी जी आहे, आमची बुद्धी आणि आमची सृष्टी, आमची दृष्टी ह्या अत्यंत सामान्य आहे. जे सर्वांना दिसतं तेच आम्ही पाहतो. सर्वांच्या डोळ्यांनी काय दिसतं? एक रूप दिसतं आणि नाम दिसतं. हे नामरूपात्मक जी सृष्टी, माणसं देखील आम्हाला कशी दिसते? आम्हाला कोणीतरी एक गोविंदराव दिसतात आणि त्यांचं एक काहीतरी रूप असतं. ते रूपामुळे आम्ही ओळखतो की हे गोविंदराव आहेत म्हणून. तर हे जे नामरूपात्मक विश्व आहेत, व्यक्ती आहेत, सजीव चराचर सर्व आहे, निर्जीव आहे, ते सर्व जे आहे आपण काय म्हणायचं, शबल म्हणायचं, ही चर्मदृष्टी झाली. तर येथे काय म्हटलं आहे, निरसजे शबलत्व अशुद्ध. तर हे नाव आणि रूप जे आहे हे काढून त्याचं निरसन करायचं. काल आपण पाहिलं होतं व्यक्तिगत निरसन कसं करायचं, पंचकोशांचं ते पाहिलं होतं. या सृष्टीमध्ये देखील आपण हे नाही ते नाही ते नाही करत करत सृष्टीचं निरसन करायचं, ते आपण पाहिलं होतं. तर एकूणच या रूपात्मक विश्वाचं, या शबलत्वाचं जे आहे निरसन केल्यानंतर ते निरसन कसं होईल ते आपण पाहिलं होतं की ज्ञानदृष्टीने निरसन होईल. चर्मदृष्टीने होईल का? होणार नाही. चर्मदृष्टी म्हणजे सामान्य दृष्टी, अज्ञानी दृष्टी, अविद्याग्रस्त दृष्टी, त्यांनी काही होणार नाही. पण जेव्हा कप्तीबाबांनी म्हटल्यासारखं ज्ञानदृष्टीने जेव्हा पाहू आपण की हे जे काही नामरूपात्मक विश्व आहे ते सर्व दृश्य मात्र आहे. स्वप्नात जशी दृश्य पाहतो आपण, पण प्रत्यक्षात काही अस्तित्वात नसतं, तसंच हे सर्व नामरूपात्मक दिसणारं विश्व देखील दृश्य मात्र आहे, याला अस्तित्व नाही. म्हणून हळूहळू आमच्या विचारांनी, आमच्या कल्पनेने एक 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 करून त्याचं नाम आणि रूप काढून घेतल्यानंतर, त्याचं शबलत्व दूर केल्यानंतर, त्याचं अशुद्धत्व दूर केल्यानंतर उरणार जे आहे ते परमात्म तत्व आहे, असं इथे कवी आपल्याला सांगतायत. मुकुंदराज महाराज इथे आपल्याला सांगतायत. आणि पुढे असं म्हटलं आहे, ज्ञान घन, ज्ञान घनानंद सिद्ध परमेश्वर. आता याला भगवंताला ज्ञानघन असं देखील म्हटलं आहे की तो परमात्मा जेवढा म्हणून काही असेल किंवा त्याचं जे अनंत रूप आहे ते अनंत ज्ञान देखील आहे, तो ज्ञानरूप देखील आहे. काल मी बोलताना बोललो होतो की यावरती एक विशेष चर्चा आपण करू की तो ज्ञानरूप कसा आहे. तर त्याला ज्ञानघन, आणि तशा एकदा ओव्या आल्या पुढे येतील त्या की आपण त्यावर चर्चा करू. तर तो ज्ञानरूपच आहे केवळ परमात्मा. आणि ज्ञानरूप म्हणजे हे ज्ञान वेगळं, ते ज्ञान वेगळं, फिजिक्सचं वेगळं, केमिस्ट्रीचं वेगळं, आर्ट्सचं वेगळं, कॉमर्सचं वेगळं, टेक्नॉलॉजीचं वेगळं, असा तो वेगळं वेगळं ज्ञान नाही आहे. एकसंग ज्ञान आहे, पूर्ण ज्ञान एक रूपच आहे, असा तो ज्ञानघन आहे. आणि तो आनंद सिद्ध आहे. हे सिद्ध झालेलं आहे की तो आनंद रूपच आहे, तो ज्ञान रूप आहे. आनंद आणि परमेश्वर असा काही वेगळ्या दोन वस्तू नाही आहे, असं सिद्ध झालं आहे. असं इथे मुकुंदराज महाराजांना म्हणायचं आहे, ज्ञानघनानंद सिद्ध परमेश्वर असा तो परमात्मा आहे. तर तया बोली जे शुद्ध, निरसिजे शबलत्व अशुद्ध, ज्ञान घनानंद सिद्ध परमेश्वर असा तो परमात्मा आहे. अशी ही इथे 5वी ओवी संपते.
आणि आज आपण इथेच थांबूया आणि पुढील भाग जो आहे तो उद्या विचार करू. सर्वांना माझे आशीर्वाद.